नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, आजचा विषय बघा, खूप गंभीर विषय आहे. कारण आपल्या का पुण्याचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला ह्या विषयामध्ये व्हिडिओ बनवायला लावले. मंडळी, आपण पुण्यात एवढी चौकशी केली आणि एवढी माहिती घेतली ह्या विषयामध्ये. मंडळी, थंबनेल बघून विषय तुमच्या ध्यानात आला असेल. पुण्यामध्ये इंग्लिश दारूच्या नावाखाली डुप्लिकेट दारू विकली जाते मंडळी. आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत ज्यांनी आपल्याला ही व्हिडिओ बनवायला होती, मी त्यांना सुद्धा एक प्रश्न विचारतो. कारण तुम्ही आता विचार करा, ती दारू जर ह्या दारू एवढी जर परफेक्ट असती तर एवढ्या स्वस्तात विकली असती का? 140 ते 150 रुपये बॉटल भेटते बघा. बरं, 150 रुपयाला जर ती बॉटल आता विकली जाते तिथं, तर ती आणि ही वाईन शॉप मध्ये जी आपण नंबर 1 म्हणतो किंवा रम म्हणतो, ही 220 रुपयाला विकली जाते. मग एवढा डिफरन्स का बरं आहे ह्या दारूमध्ये? मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेळ मिसळ कार्यक्रम नक्कीच ह्या व्हिडिओ मध्ये तुमच्या ध्यानात येईल. तर मंडळी बघा, माणसांचं माइंड ओळखलं गेलंय कंपनीनं. कंपन्या काय करतात बघा, आजकाल देशी दारूला गर्दी वाढायला लागली. त्यामुळे इंग्लिश दारूचं मार्केट ढासळलं म्हणजे एकदम सपय ढासळलं. कमीत कमी 100 लोक पिणारी असणारी इंग्लिश, त्यातली आता फक्त 30% लोक राहिल्यात. तरी सुद्धा त्या 30% लोकांची पण गर्दी बघून तुम्हाला याड लागली, एवढी गर्दी असते. पण मंडळी, आता विषय कंपनींनी काय केलाय बघा. आता सध्या म्हणलं तर लोकलच्या कंपन्या, वाईन शॉप वाल्यांच्या घ्या माहिती आहे, लोकलच्या कंपन्या, ज्या कंपन्या रजिस्टर नाहीत अशा सुद्धा कंपन्या वाईन शॉप वाले काय करतात, त्यांच्याकडून मटेरियल घेतात आणि आपल्या वाईन शॉप मध्ये ते मटेरियल विकलं जातं मंडळी. त्या दारू एकदम भंगार क्वालिटीच्या दारू आहेत. उदाहरण बघा कसं आहे, त्या दारूची बॉटल तुम्ही एक पेल्यावर एकदम आउट होतात असं होणारच नाही. तुम्हाला त्या दारूची नशा लयत लय पाऊण तास ते 1 तासच राहणार आहे. त्याच्यानंतर त्या दारूची नशा तुमची निघून जाणार आहे. म्हणजेच मंडळी, तुम्हाला विषय सांगतो, ती दारू म्हटलं देशी आणि ती दारू एक सारखी म्हटलं तरी काही फरक नाही. कारण त्या दारूचा कलर फक्त चेंज आहे, नाहीतर त्या दारू मध्ये काहीही वेगळं नाही. कारण जी स्प्रिट देशी दारू मध्ये वापरलं जातं तीच स्प्रिट त्यात वापरलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दारूमध्ये केमिकलचं प्रमाण भरपूर आहे. आणि एवढं केमिकलचं प्रमाण आहे की माणसाच्या शरीराला एवढा त्रास होणार त्या दारूमुळे. माणसाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पित्ताचा त्रास होणे. दुसरी गोष्ट, माणसाला संध्याकाळची झोप लागली तरी सकाळची त्या माणसाला, जो माणूस 5 ला उठणार आहे त्या माणसाला 7 आणि 8 वाजता जाग येणार. आणि जाग आल्यानंतर सुद्धा सकाळचं त्या माणसाचं डोकं जाणार. त्या माणसाला ती दारू घेतलीच पाहिजे, असं सुद्धा लक्षण ह्या दारूचे आहेत मंडळी. आणि ह्या दारूमध्ये सर्वात जास्त प्रमाणात केमिकलचा वापर केलाय. तुम्ही जर नवीन ही दारू घेत असाल तर तुम्हाला ह्या दारूचा कुठलाही साईड इफेक्ट दिसणार नाही. या दारूचं तुमच्या शरीरात अल्कोहोल आणि ते केमिकल जोपर्यंत तुमच्या शरीरात ते त्याच्या लिमिट प्रमाणात जात नाही तोपर्यंत ह्या दारूचा तुम्हाला दिसणारच नाही काही फरक. मंडळी, ही दारू सगळ्यात भंगार दारू आहे आणि ह्यात गेम वाईन शॉप वाल्यांची आणि कंपनीची आहे बघा. कारण विषय बघा कसा आहे, वाईन शॉप वाल्याला एकदम स्वस्तात मस्त ब्रँड दिला जातो. वाईन शॉप वाला वरनं, आता वाईन शॉप वाले सुद्धा तुम्हाला सांगतात की त्याच्यापेक्षा ही घ्या, स्वस्तात मस्त आहे. का? वाईन शॉप वाले तुम्ही आजपर्यंत बघा, जो ब्रँड असतो त्या ब्रँडची पब्लिसिटी कधीच कुठला वाईन शॉप वाला करत नाही. पण ह्या दारूची पब्लिसिटी का करावी लागते? त्याचं कारण एक आहे म्हणतात, कारण हा ब्रँड नाही, हा लोकलचा माल आहे. आणि हा लोकलचा माल जेवढा जास्त खपल तेवढा जास्त वाईन शॉप वाल्याचा फायदा आहे. कारण त्या बाटलीच्या मागे टॅक्स नसतो, काय नसतो. हे सगळा 2 नंबरचा काळा बाजार आहे बघा. कारण ह्यात विषय बघा, ह्या ज्या कंपन्या असतात ह्या वाईन शॉप वाल्यांना डायरेक्ट डील करतात. बरं, वाईन शॉप मध्ये रोज कुठलं पोलीस जाणार आहे तर रोज कोण चेकिंग करणार आहे? कुणी करत नाही. मंडळी, हा मोठा स्कॅम आहे आणि हा स्कॅम उघडकीस आला पाहिजे. कारण पुण्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात हा धडधडीत बाजार चालू आहे आता म्हटलं तर पुण्यात. आणि तुम्ही आता विचार करा, तोच ब्रँड आपण जर वाईन शॉप मध्ये गेलो तर नंबर 1 मागितली किंवा रम मागितली किंवा अजून तुम्ही कुठली मागितली
जी दारू ती पुण्यात भेटते तीच मुंबईत भेटणार, तीच कोल्हापुरात भेटणार, तीच साताऱ्यात भेटणार, तीच पाहिजे तिथं भेटणार. चांगली असो कोणत्याही जिल्ह्यात जावा तुम्ही, तोच ब्रँड तेच पॅकिंग. पण आज तुम्ही जी पुण्यात 150 रुपयाला बाटली घेताय, ती बाटली तुम्ही मुंबईत जावा किंवा कुठल्याही जिल्ह्यात जावा, ती तुम्हाला तिथं भेटणार सुद्धा नाही. कारण विषय काय, कारण हा माल फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवलेला असतो. कारण तिथं जी सेटिंग लावून सगळं कार्यक्रम चालू असतात, तर तो माल बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा जात नाही. असा विषय बघा, त्या मालाची तिथपर्यंतच कॅपॅसिटी असते आणि तो माल तिथपर्यंतच वापरला जातो. तुम्ही विचार करा, आता आज जर हातभट्टी प्यायला तुम्ही गेला, हातभट्टी पिताना तुम्हाला कधी हातभट्टी अशी उघड्या विकताना दिसते का? ती एखाद्या घरात किंवा एखाद्या आडबाजूला असणाऱ्या ठिकाणी ती दिली जाते. का दिली जाते? कारण त्याला परमिशन नसतं. मंडळी मला सांगा, हातभट्टीत जरी कलर टाकून बाटलीत मिक्स करून जर विकायचं म्हटलं तर तो सुद्धा एक ब्रँड तयार झाला, असा विषय. त्यामुळं दारू पिताना कोणत्याही दारूत फसू नका. कारण तुम्ही विचार करा, शरीर एकदाच आहे, बार शरीर आपलं नाही. अशा मिलावटी दारू पिऊन जर शरीराला त्रास झाला तर हा त्रास निस्तारायचं म्हणजे सोप्या गोष्टी नाहीत. कारण ह्या सगळ्यात बेकार. कारण मला सांगा, जर तुम्हाला 30-40 लाख रुपये एकदम घालायचं जर म्हटलं तर ते आणायचं कुठून? अख्खं आयुष्यभर कष्ट जेवढे केले ना, तेवढ्या एका सेकंदात घालवून सुद्धा आयुष्य तुम्ही वाचवू शकत नाही. अशा गोष्टी आहेत मंडळी. त्यामुळे बघा, आता तुम्हाला घ्यायची म्हटलं ना, चांगली घ्या, लिमिटेड घ्या. तुम्हाला जिथं सवय आहे ना, बाबा आता आपल्याला 2 घ्यायची सवय किंवा 1 घ्यायची सवय, तिथं अर्धीच घ्या. तर चांगला ब्रँड घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ब्रँडच प्या असं म्हणत नाही मी, तुमच्या बजेटला परवडेल असं सुद्धा प्या, पण चांगली घ्या. आपल्या शरीराला ताप नाही झाला पाहिजे अशी घ्या. अशा दारूनं तुम्हाला काही त्रास होणार नाही, कोणता साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही. त्यामुळं अशा दारू आहेत ना, आता सध्या भरपूर प्रमाणात कमी विकल्या जातात. का तर त्या दारूचं मार्केटिंग करावं लागत नाही, आणि ज्या दारू लोकलच्या आहेत त्या दारूला मार्केटिंग करावं लागतंय. हा विषय मंडळी. आणि जे आपले सबस्क्रायबर पुण्यातले आहेत, त्यांनी आता मला सांगितले की त्यांनी 2 दिवस झालं की ती दारू चालू केली जी 150 रुपयाला भेटते. खरंच तुम्ही ती विषय बंद करा. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो, की म्हणजे आता माझा सर्च चालू आहे त्या विषयामध्ये, की कोणता ब्रँड आणि तुमच्या बजेटला परवडायसारखा. देशी मध्येच घ्या किंवा इंग्लिश मध्ये घ्या, फक्त तुमच्या बजेटला परवडायसारखा पाहिजे. मग तो इंग्लिश असो किंवा देशी असो, असा ब्रँड मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे मंडळी. आणि ती व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार. पण अशा आलतू फालतू दारूंच्या नादाला लागू नका. आपलं शरीर एकदम चांगलं आहे, त्याला चांगलंच ठेवा, वाईट करू नका. दारूच्या अड्ड्यावर जाताना कोणत्याही मित्राला संग घेऊन जाऊ नका. कारण विषय बघा, त्या मित्राला तुमच्या संग नेलं, तो मित्र प्याला, उद्या घरी जाऊन त्यानं त्याच्या वाद केला तर ते नाव सुद्धा तुमच्यावर येणार. कारण त्याच्या घरचे सुद्धा तुमच्याच नावानं कालवा करत बसणार. अशा विषय घडतात आणि अशा घटना बी घडतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दारू पिल्यानंतर गाडी तेवढी बेतानं चालवा. कारण भरपूर आता गोष्टी एवढ्या बेकार घडतात. माणूस जाग्यावरती जायला लागला. आता माणसाचं आयुष्य म्हणजे एखाद्या डाळीवर पाखरू बसले आणि ते लगेच उडून गेले, असा आयुष्य झाले मंडळी माणसाचा आता. त्यामुळं आपलं आयुष्य एकदम सुंदर जगायचे आपल्याला. तर मंडळी एक काम करू, पुढची व्हिडिओ मी तुमच्यासाठी एकदम चांगली घेऊन येणारच आहे. आणि ती व्हिडिओ कोणता ब्रँड आणि आपल्या बजेट आणि आपल्या खिशाला परवडेल असा घ्यायचा, आणि ते पण कितपर्यंत घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. मंडळी आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा मंडळी. कारण आपल्या आता व्हिडिओ खरंच चांगल्या व्हायरल होतात आणि कमेंट सुद्धा बऱ्यापैकी येतात. लाईक कमी येतात मंडळी, लाईक तेवढं करा. आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर आपल्याला सुद्धा प्रोत्साहन भेटेल की अजून काहीतरी नवीन तुमच्यासाठी हुडकून काढू. आपण एकदम खबडीत हात घालून म्हणलं तरी आपण हुडकून काढू. आणि तशीच व्हिडिओ पुढची येणार आहे की माणसानं ब्रँड कोणता घ्यायचा, आणि ती पण आपल्या बजेटला परवडायसाठी. मंडळी नक्कीच भेटून लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.